नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 ची ई पीक पाणी जी आहे तर आता ही सुरू झालेली आहेत. 11 ऑगस्ट पासून ही ई पीक पाणी सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2026 च्या ई पीक पाणीमध्ये काही आता महत्त्वाचे आणि मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये जी आपण दरवर्षी शेतकरी स्तरावर म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या पिकाची ई पीक पाणी जी करत होते तर ती आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत. प्रत्येक गावामध्ये एका सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे आणि ते सहाय्यक आपल्या पिकाची ई पीक पाणी आता हे करणार आहेत. कारण मित्रांनो, शेतकऱ्यांची भरपूर ई पीक पाणी जी आहे तर ही अपूर्ण राहत होती. काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता, तर काही शेतकऱ्यांना ई पीक पाणी ही करता येत नव्हती. तर त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याची ई पीक पाणी ही पूर्ण होत नव्हती. काही शेतकऱ्यांची अपूर्ण राहत होती आणि ज्या शेतकऱ्यांची अपूर्ण राहिली तर त्यांना काही नुकसान भरपाई मिळत नव्हती. जसं की अतिवृष्टी झाली किंवा आपल्या पिकाची काही नुकसान झाली, पीक विमा असेल किंवा शासनाकडून जी काही मदत जाहीर केली जाते, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर काही मदत असेल, तर ही शेतकऱ्यांना मिळत नव्हती. का तर त्यांच्या पिकाची नोंद ही त्यांच्या उतार्यावर लागत नव्हती. म्हणून शेतकऱ्याची ई पीक पाणी ही 100% पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी एका सहाय्यकाची नेमणूक केली आहे. प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक नेमलेला आहे आणि या सहाय्यकांसाठी आता आपल्या पिकाची ई पीक पाणी पूर्ण करणं हे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, आता या अगोदर देखील मी व्हिडिओ बनवलेला होता की शेतकरी स्तरावरील जी ई पीक पाणी आहे तर ही बंद करण्यात आलेली आहेत आणि त्याऐवजी आता सहाय्यक नेमलेला आहेत. मला भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट आले, तर शेतकऱ्यांनी मला असं विचारलं की आम्हाला ई पीक पाणी जी करायची होती तर ती आम्ही स्वतः करू शकलो असतो आणि आम्हाला आता ई पीक पाणी करण्यासाठी 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये फी द्यावे लागत आहेत आणि जे सहाय्यक आहेत तर हे आमच्याकडून फी घेत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी देखील शेतकरी आहेत, मी स्वतः CSC सेंटर देखील चालवतो. तर मित्रांनो, तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही. कारण जे कोणी आपल्या गावामध्ये सहाय्यक नेमलेले आहेत ई पीक पाणी करण्यासाठी, तर त्यांना शासनाकडून त्यांचं जे काही वेतन आहे तर हे दिलं जाणार आहे. म्हणजे प्रत्येक प्लॉटचे त्यांना 10 ते 12 रुपये मिळणार आहेत. आता जर तुमचा सिंगल प्लॉट असेल तर त्यांना 10 रुपये दिले जाणार आहेत आणि मिश्र प्लॉट असेल म्हणजे मिश्र पीक असेल तुमचं तर त्याचे त्यांना 12 रुपये दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक प्लॉटची जी काही रक्कम होणार आहे तर ही शासन त्यांना देणार आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांकडून एकही रुपया त्यांना द्यायचा नाहीत. आपण देखील त्यांना एकही रुपया द्यायचा नाही. जर कोणी एखादा सहाय्यक तुम्हाला सांगत असेल की आम्हाला आमची फी 100 रुपये झालेली आहे किंवा 50 झाली, 200 झाली आणि आम्हाला ती फी हवी आहे, तरच तुमची ई पीक पाणी होणार आहेत, अन्यथा तुमची ई पीक पाणी ही अपूर्ण राहील. जर असं कोणी शेतकऱ्यांना म्हणत असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्यांची तक्रार करू शकता. तुम्ही त्यांची तक्रार ही तलाठी कार्यालयामध्ये करू शकता किंवा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा जे काही तुमचे कृषी सहाय्यक असतील तर तुम्ही त्यांच्याकडे त्यांची तक्रार करू शकतात की त्यांना सांगू शकतात की हे आमच्याकडून ई पीक पाणी करण्याची जी काही फी आहे तर ही आकरीत आहे 50, 100, 200 जी काही आकरीत आहे तर ती. कारण शासनाने GR मध्येच उल्लेख केलेला आहे की शेतकऱ्यांची जी ई पीक पाणी आहे ही पूर्णपणे मोफत आहे, कुणालाही एकही रुपया द्यायचा नाही. तर सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. आपली जी ई पीक पाणी होणार आहे तर ही पूर्णपणे मोफत होणार आहे, कुणालाही एकही रुपया द्यायची गरज नाही. कारण जे कोणी सहाय्यक नेमलेले आहे तर यांना शासनाकडून हे पैसे दिले जाणार आहेत. आणि जर तुम्हाला धमकावत असेल किंवा तुमची ई पीक पाणी होणार नाही, अपूर्ण राहणार आहे, जर असं कोणी सांगत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार ही तलाठी कार्यालयामध्ये किंवा मंडळ अधिकारी जे असतील त्यांच्याकडे करू शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये करू शकता किंवा जे कोणी कृषी सहाय्यक असतील तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता, जेणेकरून ते तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाही आणि तुमची जी ई पीक पाणी आहे तर ही पूर्णपणे मोफत होणार आहेत. मित्रांनो, हा जो सरकारने नियम लागू केलेला आहे की शेतकरी स्तरावरील जी ई पीक पाणी आहे तर ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत आणि यासाठी एक सहाय्यक नेमलेला आहे. तर मित्रांनो, जी शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी ही पूर्णपणे बंद केलेली आहे, तर हा निर्णय तुम्हाला शासनाचा कसा वाटला किंवा ई पीक पाणी ही सुरू राहायला पाहिजे होती की जो सहाय्यक नेमलेला आहे ती त्याच्या माध्यमातून जी ई पीक पाणी होत आहे तर हे योग्य करण्यात आलेलं आहे की शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी योग्य होती. तर तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती शेतकरी योजनांचे असेच नवनवीन अपडेट हे आपण घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.